नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फादर्स लव भाग 20. बराच वेळ रतीचे बोलणे ऐकत असलेल्या देवराजला तिच्या बोलण्यात वेदना जाणवू लागल्या आणि रडल्यामुळे लाल झालेला रतीचा चेहरा बघण्यासाठी त्याने वर पाहिले आणि तिचे डोळे सुजलेले आणि लाल झाले होते. ती रडत होती. मात्र काहीही झाले तरी रतीला त्याच्यापासून दूर जाऊ द्यायला तो कधीच राजी होणार नव्हता. ती तीच होती जिच्या आजूबाजूच्या उपस्थितीने त्याला खूप दिलासा दिला. जेव्हा ती त्याच्या आजूबाजूला नसते आणि तो तिला पाहू शकत नसतो तेव्हा त्याला त्याच्या हृदयात वेदना जाणवते आणि त्याला रिकामे आणि एकटे वाटू लागते. तो त्यावेळी उदास राहतो. देवराजच्या लांब पातळ बोटांनी रतीची हनवटी पकडली आणि तिचा छोटा चेहरा वर केला. त्यांचे डोळे एकमेकांना भेटले. रतीच्या लक्षात आले की यावेळी देवराजचे डोळे खोल, निस्तेज आणि थंडगार होते. तो म्हणतो, तू माझ्याजवळ असणं मला पूर्ण करतं, तर तू असं कसं बोलू शकतेस? मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देईन नाही, कधीच नाही. मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देऊ शकत नाही. हे कधीच होणार नाही. देवराजचे बोलणे ऐकून रती आश्चर्यचकित झाली. पण यावेळी ती इतकी चिडली होती की त्याच्या पकडीतून कसे बाहेर पडावे हे तिला कळेना आणि तिने तिच्या मुठी बंद केल्या. तिला वाटले की हा माणूस फक्त तिच्याशी खोटे बोलत आहे आणि ती त्याच्या छातीवर मारायला लागली. देवराजने तिला थांबवलं नाही. त्याने तिला हवं ते करू दिलं. त्याने एका नोकराकडून ब्लँकेट मागवलं होतं. ते तो शांतपणे ठेवून निघून गेला. शेवटी त्याने फक्त त्या ब्लँकेटला दोघांभोवती गुंडाळून घेतलं आणि त्याने रतीच्या डोक्यावर आपले डोके दाबले आणि मग त्याच्या थंड आवाजात रतीला म्हणाला, रती मिश्रा, पुन्हा तू असं म्हणत असशील किंवा पुन्हा तू असं केलं तर मग मला क्रूर म्हणू नकोस, कारण तुला कैद करून माझ्याजवळ ठेवण्यास मला काहीच अडचण नाही. हे सांगताना त्याचा आवाज खोल, थंड आणि कर्कश होता, ज्यामध्ये रतीला स्वतःला असलेला धोका स्पष्टपणे जाणवत होता. यानंतर रती त्याच्या मांडीवर झटपट करू लागली, पण देवराजने तिच्याकडे रोखून बघितल्यावर लगेचच तिने हालचाल करणे बंद केले. पण नंतर तिला तिच्या पोटापासून पायजमाईपर्यंत काहीतरी रेंगाळल्याचे जाणवले. तिने ओठ चावले आणि देवराजकडे रागाने पाहिले आणि ती त्याच्या गालावर जोरात दाताने चावत म्हणाली, तू एक नंबरचा निर्लज्ज गुंडा आहेस, जो मला सतत धमक्या देत असतो. आणि त्याचा हात धरू लागली, पण तोपर्यंत त्याचा हात पायजम्याच्या आत गेला होता. रती देवराजकडे रागात रोखून पाहते, पण यावेळी देवराजच्या ओठांवर हसू उमटले आणि तो त्याच्या हाताला पुढे सरकवत होता. त्यामुळे रती थरथर कापू लागते. तिने देवराजच्या हातावर हात ठेवला जो त्या पायजम्याच्या आत होता. यावेळी रतीला इतका राग आला होता की तिला देवराजला मारहाण करून येथून पळून जावेसे वाटले, पण त्याने तिला जास्त त्रास दिला नाही आणि अर्ध्या तासानंतर त्याने रतीला सोडले आणि रती देवराजच्या मांडीवरून उतरली आणि पळत सुटली. आणि दोघेही घराच्या हॉलमध्ये गेले. हॉल उजळून निघाला होता आणि नोकर आपापली कामे करत होते. देवराजने रतीच्या पाठीकडे पाहिलं, जी पायऱ्या चढत होती, पण ती तिच्या खोलीत जाण्याआधीच देवराजने तिला पायऱ्यांवरच त्याच्या लांब हातांनी पकडले. रतीने देवराजकडे एकटक पाहिले. तिला त्याच्यापासून दूर पळायचं होतं, पण ती पळून जाण्याआधीच देवराजने तिला पाठीच्या खालच्या बाजूला घट्ट मिठी मारली होती. पुढच्या क्षणी त्याने तिला उलटवून पायऱ्यांच्या रेलिंगला दाबले. त्याचा गरम श्वास रतीच्या चेहऱ्यावर पडत होता. त्यांचे श्वास एकमेकांत मिसळत होते. रतीने दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या पापण्या मिचकावल्या. दोघांचेही डोळे एकमेकांना भेटत होते. देवराजच्या डोळ्यात यावेळी खूप मादक भाव होते, जे कोणालाही विरघळवू शकतील. दोघांच्या डोळ्यात एकमेकांबद्दलचे प्रेम स्पष्ट दिसत होते. रतीने देवराजला तिच्यापासून दूर ढकलले आणि म्हणाली, तू मागे जा, कारण त्यांच्या आजूबाजूला नोकर येत होते. रतीला कधीच वाटलं नव्हतं की तो तिला निर्लज्जपणे नोकरांच्या पुढे थांबवण्याची हिंमत करेल. पण देवराज मागे हटला नाही. त्याने तिच्या दोन्ही बाजूंच्या रेलिंगवर हात ठेवला आणि तिच्या अंगावर टेकला. तिला जाऊ देण्याऐवजी त्याने नोकरांना खाली जाण्यास सांगितले. नोकरांना हे माहीत होते की ते त्या दोघांना या पोझिशनमध्ये पाहू शकत नव्हते. त्यांचं हे बोलणं ऐकून सगळे पटकन खाली पळाले. रतीने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि मग त्याला विचारलं, तुला काय करायचं आहे? आणि ती उठून तिचा एक हात तिच्या ओठांवर ठेवणार तेवढ्यात देवराज त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि तिला किस घेऊ लागतो आणि तो त्याच्या हातांची हालचाल वेगवान करतो आणि दुसऱ्या हाताने तिच्या कमरेला गुरवाळू लागतो. यावेळी तिच्या आवाजात नाराजी स्पष्ट दिसत होती. पण नंतर तिचा आवाज कमी झाला होता. नोकर गेले हे तिला कळून चुकले होते
आणि आता पुढे जे होईल ते चांगले होणार नाही. तिच्या पापण्या पुन्हा पुन्हा उघडझाप करत होत्या. तिने एकदा खाली वाकून जमिनीकडे पाहिलं. तोच देवराज पुन्हा पुन्हा तिच्याकडे वाकत होता. त्यामुळे रती मागे झुकली होती. मग तिला देवराजचाच आवाज ऐकू आला, ज्याचे ओठ तिच्या कानाला लागले होते. तो तिच्या कानाचे केस घेतो आणि म्हणतो की मी तिच्याशी एंगेजमेंट करणार नाही. त्याचे बोलणे ऐकून रती थिजली. तिने जे ऐकले ते खरे आहे की नाही हे तिला माहीत नसल्यासारखे तिने अचानक वर पाहिले आणि तिचे डोळे त्याच्याकडे गेले. देवराजने एक भुवई उंचावली आणि पुन्हा एकदा तिच्या कानाचे केस घेत म्हणाला, मी तुला जे सांगितले ते तू ऐकलीस का? देवराजचे बोलणे ऐकून रतीने थरथरत्या ओठांनी फक्त म्हणाली आणि तिने मान हलवली. देवराज काय बोलतोय यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता. पण तिने विचार केला, मी बरोबर ऐकले का? तू मिस ठाकूरशी एंगेजमेंट करणार नाही का? देवराजने त्याचा चेहरा थोडा मागे केला. त्यामुळे देवराज आता तिला सोडून जाईल असे रतीला वाटले. पण अचानक कानावर त्याची गरम जीभ जाणवल्याने तिचा गैरसमज दूर झाला. देवराज त्याच्या गरम जिभेने तिच्या कानाचे केस घेत होता आणि त्याची गरम जीभ त्याच्यावर फिरवत होता. त्याने त्याचा एक हात हळूच तिच्या पोटावर ठेवतो आणि तिथे फिरवू लागतो. रतीचा श्वासोच्छ्वास वेगाने होत होता आणि तिचे शरीर थोडे मऊ झाले होते. देवराज तिच्या कमरेला हात लावत होता आणि तो तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर किस घेऊ लागतो. जिभेने तिचे संपूर्ण कान चाटतो आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो. त्याचवेळी रतीने तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर दाबले. त्यामुळे तिची बोटे लाल झाली आणि ती त्याला त्याच्यापासून दूर ढकलू लागली. त्याचवेळी देवराजचे ओठ तिच्या ओठांच्या टोकापासून गालावर नाकाच्या टोकापर्यंत सरकले आणि शेवटी तिच्या चेहऱ्यावर किस घेतल्यानंतर तो पुन्हा एकदा तिच्या ओठांवर आला आणि तिचे केस घेऊ लागला. यावेळी रतीला असे वाटते की तिच्या पायात काहीच जीव नाहीये आणि ती लटपटायला लागली होती. पण देवराज लगेच तिला पकडतो आणि मग तिचे ओठ सोडून हळूच तिच्या कानात कुजबुजतो. जान, मला याच्या पलीकडे जायचे आहे आणि प्रत्येक प्रकारे तुझ्यावर प्रेम करायचे आहे. पण होय, हे नेहमी लक्षात ठेव की काहीही झाले तरी मी तिच्याशी लग्न करणार नाही. मी तिच्याशी लग्न करणार नाही. आणि त्याचबरोबर त्याने पुन्हा एकदा तिच्या ओठांचे किस घेतले आणि तिच्या ओठांवर कुजबुजला. डार्लिंग, तू हे लक्षात ठेव. मी तुला आत्ताच काय सांगितले आहे. माझे शब्द कधीच विसरू नकोस. यावेळी रतीने त्याचे लक्षपूर्वक ऐकले. तरीही तिला देवराजला एंगेजमेंट का करायची नाही असे विचारायचे होते. पण ती काही विचारायच्या आधीच तिच्या मनात विचारांचा घोळ तसाच राहिला आणि देवराजच्या किसचा पाऊस पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर पडू लागला. मात्र यावेळी तिने देवराजला किस घेण्यापासून रोखले नाही किंवा त्याला जे करायचे आहे ते करण्यापासून तिने त्याला रोखले नाही. पण देवराजचे केस खूप आक्रमक आणि उत्कट होते. त्यामुळे ती फक्त 5 मिनिटांनी झटपटायला लागली आणि तिचे पाय मऊ पडले आणि तिला चक्कर येऊ लागली. दोघीही एकमेकांच्या अंगावर कुरघुडी करत किस घेत होते. त्यांच्या अंगात उष्णता वाढत होती आणि दोघेही एकमेकांच्या शरीरावर इतके प्रेम करत होते की गेल्या 25 मिनिटांपासून ते एकमेकांचे किस घेत होते हे त्यांना कळलेही नाही. त्या दोघांच्या ओठांतून रक्त बाहेर पडत होते आणि दोघांच्याही तोंडात जात होते. ते एकमेकांची रक्त टेस्ट करत होते, पण दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते. इकडे देवराजचे हात रतीच्या कमरेवरून पाठीवर फिरत होते, तर रतीचे दोन्ही हात त्याच्या मानेभोवती होते. रतीचा श्वासोच्छ्वास त्रासदायक होऊ लागला. तेव्हा ती काय करते ते भानावर आले आणि तिचा चेहरा लाल झाला. तिने श्वास घेण्यासाठी देवराजला तिच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. ती देवराजच्या डोळ्यात आता तो पुढे काय करणार आहे हे स्पष्ट पाहू शकत होती, जे समजून तिचे डोळे खाली झुकले होते. त्यानंतर ती देवराजला तिच्या दबक्या आवाजात म्हणाली, मी आधी वर जाईन. तिचे ओठ थोडे सुजले होते आणि चेरीसारखे लाल झाले होते आणि ती झटकन देवराजच्या पलीकडून निघून गेली. तिने स्वतःकडे बघितले आणि तिथे स्पर्श केला जिथे देवराजने आधी धरले होते. तिचा हात अजूनही उबदार होता आणि हलका त्रास होत होता. ती तिच्या खोलीत पोहोचताच ती खोलीचा दरवाजा जोराने उघडून त्याच्याजवळ उभी राहते. तिचे हृदय जोरात धडधडत होते. ती तिच्या छातीवर हात ठेवते आणि थोपटायला लागते, जेणेकरून वाढलेले हृदयाचे ठोके शांत होतात. पण तरीही देवराजने बोललेले शब्द अजूनही तिच्या मनात घोळत होते आणि ती विचार केल्याशिवाय राहू शकली नाही. तो एंगेजमेंट करणार नाही आणि 5 वर्षांपूर्वी नीलमने तिला 20 मिलियनमध्ये विकले होते. तिला समजत नव्हते की तो एंगेजमेंट करणार नाही म्हणून ती खुश असावी की 5 वर्षांपूर्वी नीलमने तिला विकले होते हे कळल्यावर तिने दुःखी व्हावे. पण तिला आश्चर्य वाटले, कुणी इतके खाली कसे पडू शकते. पलीकडे शांतता होती.
रती असेच निघून गेल्याने देवराजच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता. त्याने हात वर केला आणि आपल्या लांब बोटाने ओठांना स्पर्श केला, जणू काही त्याला आपल्या ओठांवर अजूनही रतीच्या ओठांची चव जाणवत होती. त्यामुळे त्याला लक्षात येते की रती कशी त्याच्यापासून दूर जायला पाहत होती आणि ते आठवून त्याची खूप चिडचिड होत होती. तो स्वतःलाही त्या गोष्टीची जाणीव करून देत होता की 5 वर्षांपूर्वी जे घडले ते चुकीचे असले, पण आता त्याला ती चूक खूप आवडत होती. त्याला ही चूक पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक करायची होती आणि नकळत त्याच्या ओठांवर हसू उमटते. तेवढ्यात विवांचा आवाज त्याच्या कानावर पडला आणि तो त्याला म्हणत होता, "खडूस पप्पा, आता तुम्ही मला सावत्र आई आणणार नाही का? तुला आता माझी परी आवडायला लागली आहे का?" यावेळी विवांच्या आवाजात आनंद स्पष्ट दिसत होता. देवराजने विवांचा आवाज ऐकून त्याच्याकडे मागे वळून पाहिलं तर तो त्याच्या मिणमिणत्या डोळ्यांनी चेहऱ्यावर हसू आणून त्याच्याकडे पाहत होता. त्याला बघून देवराजचा चेहरा काळवंडला. तो त्याच्याकडे रोखून पाहतो आणि त्याच्याकडे बघत तो स्वतःशीच म्हणतो की हा मुलगा आम्हाला इतक्या वेळचा पाहत आहे, तो अजूनही झोपलेला नाही. त्यानंतर त्याने डोळे विस्फारले आणि विवानला विचारले, "तू आत्ता काय पाहिलेस?" यावेळी त्याचा आवाज खोल, कठोर होता, ज्यामध्ये त्याला कदाचित विवानला घाबरायचे होते. देवराजचे बोलणे ऐकून विवान दृष्टपणे हसायला लागतो आणि मग लाजत एका हाताने डोळे झाकून म्हणतो, "मी तुला माझ्या परीसोबत गुंडागर्दी करताना पाहिलं." त्यानंतर तो त्याच्या ओठांची नक्कल करून त्याचे ओठ गोल करून किसची नक्कल करत म्हणाला, "मी तुला माझ्या परीचं किस घेताना आणि तिच्या पोटाला गुदगुल्या करताना पाहिलं." देवराज जेव्हा विवानचे बोलणे ऐकतो आणि त्याच्या ओठांना पाहतो तेव्हा त्याचा चेहरा लाजेने लाल होतो आणि मग तो रागवत बोलतो की हा बदमाश मुलगा असे कसे आम्हाला चोरून पाहू शकतो. ही देवराजसाठी खूपच जास्त लाज वाटणारी गोष्ट होती. त्यानंतर तो विवानच्या जवळ गेला आणि त्याच्या एका हाताने त्याच्या गालावर चिमटा घेतला आणि त्याचा एक हात पकडून त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि दरवाजा उघडून त्याला खोलीच्या आत ढकलले. जेव्हा विवानला ते सहन होत नाही तेव्हा तो जोरात ओरडतो आणि देवराजला म्हणतो, "बाबा, बघा, मी एंजलला सांगेल की तू माझ्याशी गैरवर्तन करत आहेस आणि मी माझ्या आजोबांना सांगेन की तू माझ्या परीला असे किस करत होतास." देवराजने त्याच्याशी हुज्जत घालण्याचीही तसदी घेतली नाही आणि त्याला ऑर्डर देताना म्हणाला, "खूप उशीर झाला आहे, जा आणि तुझ्या बेडवर झोप." त्याचे बोलणे ऐकून विवानने त्याचे डोके झुकवले आणि मग दोन्ही हातांनी कंबर धरली आणि मग म्हणाला, "खडूस पप्पा, मला आधी सांगा, तुम्ही खरंच मला सावत्र आई आणणार नाहीत ना? तुम्ही एंजलशी खोटे बोलले नाही, बरोबर?" देवराजने त्याचे ऐकले तेव्हा तो फक्त म्हणाला, आणि होकारार्थी मान हलवली. देवराजचे ऐकून विवान खुश होतो आणि जोरात हसतो आणि मग उडी मारून म्हणतो, "आहा, मला माहीत होतं." देवराज विवानच्या कृतीने आश्चर्यचकित होतो. तो त्याच्या मनात विचार करतो की हा मुलगा गिरगिटापेक्षा वेगवान आहे. क्षणात त्याचा चेहरा बदलतो, पण मग तो डोळे विस्फारतो आणि विवानला म्हणतो, "तूच तुझ्यासाठी सावत्र बाप शोधत होतास ना? आणि तुला आता त्याला भेटायचेही होते ना?" विवान देवराजचे बोलणे ऐकतो तेव्हा तो त्याच्या चेहऱ्यावर एक खुशामत करणारा भाव आणतो आणि देवराजला त्याच्या ओठांनी पाऊट करत म्हणतो, "नाही, असे नाही, कारण मला माहीत आहे की माझे वडील सर्वात सुंदर आहेत. आपला मुलगा किती हुशार आहे हे देवराजला माहीत होते." त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग म्हणाला, "लवकर जा आणि झोपी जा." आपल्या मुलाचे निरागस हास्य पाहून देवराजचे हृदय द्रवले. जेव्हा विवान त्याच्या पलंगावर झोपायला गेला तेव्हा तो त्याच्या खोलीच्या दिशेने गेला, पण तो रतीच्या खोलीजवळून गेला तेव्हा त्याने पाहिले की तिच्या खोलीतील लाईट चालू होती. हे बघून देवराजची पावले थांबतात. तो मनात विचार करतो, ती आता काय करते? अजून झोपली नाही का? किंवा त्याच्याप्रमाणेच तिची झोप ही पूर्णपणे भंग पावली आहे? तो असाच विचार करत होता की अचानक बेडरूमचा दरवाजा आतून उघडतो. त्यामुळे देवराज त्याच्या विचारातून बाहेर येतो. यावेळी रतीने पिवळा पायजामा आणि काळा शर्ट घातला होता आणि लांब शॉल पांघरलेली होती. तिच्या अंगावर शॉवर जेलचा मंद वास येत होता, ज्यामुळे देवराज पुन्हा एकदा नशेत जातो. साहजिकच दोघीही असे पुन्हा एकमेकांना भेटतील याची तिला अपेक्षा नव्हती. देवराजला तिच्या खोलीबाहेर पाहून रती पूर्णपणे आश्चर्यचकित झाली, जे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. दोन्ही बाजूला शांतता होती आणि ही शांतता भंग करत देवराज तिला विचारतो, "काय झालं?" थोड्या वेळापूर्वी रतीने मोठ्या कष्टाने स्वतःला शांत केले होते, पण पुन्हा एकदा देवराजची कृती आठवली आणि तिचे हृदय वेगाने धडधडू लागते. तिचा चेहरा लाल झाला होता आणि तिच्या गालांवरून उष्णता निघू लागली होती. तिची पकड दाराच्या कुंडीवर घट्ट झाली आणि ती त्याच्या डोळ्यात पाहण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. देवराजच्या डोळ्यात प्रकाशाची चमक स्पष्ट दिसत होती.
ती पाहून रतीचे डोळे फडफडत होते. तिला देवराजपासून धोका वाटत होता आणि त्याचे ओले केस आठवून तिचे डोके अजूनही फिरत होते. मग रती स्वतःला शांत करते आणि म्हणते की मला तुला विचारायचे होते, तू मिस ठाकूरशी एंगेजमेंट का करत नाहीस? काही प्रॉब्लेम आहे का? रतीचे बोलणे ऐकून देवराज एक भुवई उंचावतो आणि त्याचे दोन्ही हात खिशात घालतो. मग तिच्या डोळ्यात खोडकर कटाक्ष टाकत रतीला विचारतो, तुला माझी काळजी वाटते का? देवराजचे बोलणे ऐकून रती रागवली आणि म्हणते की तू नीट उत्तर देऊ शकत नाही का? यावेळी रतीच्या आवाजात तक्रार स्पष्ट दिसून येत होती. पण नंतर ती देवराजला म्हणते की मला अर्णवने सांगितले होते की जर तुला तुझ्या काकांना तुरुंगातून बाहेर काढायचे असेल तर तू मिस ठाकूरच्या कुटुंबाच्या मदतीनेच त्यांना तुरुंगातून बाहेर काढू शकतोस. तिच्यासोबतचे नाते तुटले तर तुमच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो. रतीचा आवाज यावेळी कापसासारखा मऊ होता. ती हळूच कुजबुजत होती. देवराजला तिच्या आवाजात स्वतःबद्दलची काळजी स्पष्टपणे जाणवत होती. रतीचे बोलणे ऐकून देवराजचे डोळे खतरनाक झाले आणि तो रतीला एव्हिल हसून म्हणतो की असे वाटते तुझ्यात आणि त्याच्यात खूपच घट्ट नातं निर्माण होत आहे की तो तुला माझ्याबद्दल सगळं सांगतोय. मिस्टर अर्णव रंधावा, हे 3 शब्द सगळं देवराज म्हणाला. देवराजचे बोलणे ऐकून रती आश्चर्यचकित झाली. ती त्याच्याबद्दल विचार करत होती, पण मग हा माणूस तिच्याशी नीट बोलू शकत नाही का? मग रती तिचे नाक आकसते आणि म्हणते की मी झोपायला जाते. तिच्या बोलण्यात तक्रार होती. ती मागे वळून निघणार इतक्यात देवराजने हात पुढे करून तिला पकडले. त्याचा गरम तळहात तिच्या मनगटावर घट्ट बसला होता. त्यामुळे तिच्या हृदयात घंटा वाजत होती आणि ती बिना हलता डुलता तिच्या जागेवर उभी राहते. तेव्हा देवराजने तिला स्वतःकडे ओढले. त्यानंतर तो तिला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो, माझी काळजी करू नकोस, मी माझी काळजी घेऊ शकतो आणि माझ्या प्रियजनांचे रक्षणही करू शकतो. त्याचा आवाज प्रेमाने भरलेला होता, कर्कश आणि दबंग होता, ज्यामुळे रतीला आराम वाटत होता. तो यावेळी खूपच गंभीर दिसत होता. कितीतरी वेळ रती तशीच उभी राहिली होती, पण नंतर काही वेळाने ती हूं म्हणाली आणि हा मध्ये डोके हलवले. जेव्हा त्याने तिला सोडून दिले तेव्हा तिला देवराजचा आवाज ऐकू आला की दार आठवणीने बंद कर. देवराजचे बोलणे ऐकून रती क्षणभर काहीच समजू शकली नाही. देवराज असं का बोलतोय? पण त्याच्या डोळ्यात बघताच ती लाजली. देवराजच्या डोळ्यात तिला स्वतःची भूक स्पष्टपणे दिसत होती आणि पटकन मागे सरकत म्हणाली, तू खूपच निर्लज्ज आहेस. काही वेळाने रती पलंगावर पडली होती. पलंगाच्या जवळ एक फिकट पिवळ्या रंगाचा दिवा चालू होता, जो पाहून रतीला झोप येत नव्हती. ती विचार केल्याशिवाय राहू शकली नाही की जर त्याने मिस ठाकूरशी लग्न केले नाही तर ते किती धोकादायक असेल हे त्याला माहीत नव्हते. आता सर्वांना आमंत्रणे पाठवली गेली आहेत आणि कुटुंबातील सर्वजण आनंदी आहेत आणि एंगेजमेंटची तयारी सुरू करत होते. उपराष्ट्रपती ठाकूर त्याला आपल्या कुटुंबासोबत असे करण्याची परवानगी कशी देऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या सन्मानावर परिणाम होईल. लग्न रद्द झाल्यास ते काय करतील हे कुणालाही माहीत नाही. त्याची एंगेजमेंट होणार नाही हे कळल्यावर ती खुश होती, पण नंतर त्याची काळजी करण्यापासून ती स्वतःला थांबवू शकली नाही, कारण तिला माहीत होतं की असं झालं तर देवराजसाठी हे सर्व किती कठीण होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता रतीला जाग आली तेव्हा तिने पाहिले की विवान रात्री तिच्या खोलीत आला होता आणि आता तिला मिठी मारून झोपला होता. त्यानंतर तिने पाहिले की विवानने त्याचे ब्लँकेट खाली पाडले आहे. हे पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यानंतर ती त्याच्या कपाळाची किस घेते आणि ब्लँकेट उचलते आणि त्याला झाकते. त्यानंतर तिने खोलीचे तापमान तपासले आणि ती खोलीच्या बाहेर जाणार इतक्यात खोलीच्या दारावर टकटक झाली. म्हणून तिने दरवाजा उघडला आणि पाहते तर समोर एक मोलकरीण उभी होती. रतीने तिला पाहताच विचारले, काय झाले? तेव्हा ती रतीला म्हणाली की मॅडम, प्रेसिडेंट सर तुम्हाला त्यांच्या खोलीत बोलावत आहेत. रती मोलकरणीचे ऐकते तेव्हा ती तिला विचारते, काही महत्त्वाची बाब आहे का? असे विचारल्यावर मोलकरीण तिला म्हणते की हो, आम्हाला माहीत नाही, पण त्यांनी तुम्हाला लवकर त्यांच्या खोलीत बोलावले आहे. रती मोलकरणीचे म्हणणे ऐकते आणि होकारार्थी मान हलवते आणि तिला सांगते की ठीक आहे, तू जा, मी आता त्यांच्या खोलीत जाते. त्यानंतर रती दार लावून देवराजच्या खोलीत गेली. तिने खोलीचा दरवाजा ठोठावताच खोलीतून एक मोहक आवाज येतो, आत ये. जे ऐकून रती कापायला लागते, पण नंतर ती स्वतःला शांत करून दरवाजा उघडून रूमच्या आत जाते. ती त्याच्या खोलीत गेल्यावर तिला दिसते की देवराज त्याच्या शर्टची बटणे लावत आहे. त्याला पाहून ती तिची पावले थांबवते. देवराजला तिच्या येण्याचं कळलं होतं, म्हणून तो तिला तिच्या जवळ यायला सांगतो. देवराजचा आकर्षक आवाज रतीने ऐकताच तिने आपली पावलं देवराजच्या दिशेने सरकवली. ती त्याच्यापासून 2 पावले दूर असतानाच देवराजने हात पुढे करून तिला कमरेला धरून आपल्याकडे ओढले. त्यामुळे रती सरळ त्याच्या छातीवर जाऊन आदळली
आणि तिचे कुरळे केस तिच्या गालावर पडले. देवराजच्या इतक्या जवळ असल्याने रतीच्या हृदयाचे ठोके वेगवान झाले. देवराजच्या शर्टची वरची 3 बटणे उघडी होती. शर्टमधून त्याची छाती डोकावत होती. ते पाहून रतीचे गाल लाल झाले होते. तोच देवराज तिला लाजल्यासारखे पाहून हसतो. देवराजने आपला हात पुढे केला आणि एका बोटाने तिच्या केसांची एक बट तिच्या कानामागे लावली. तेव्हा रतीला देवराजच्या हाताचा स्पर्श जाणवला. तिचे गाल जळू लागले आणि तिची पकड त्याच्या शर्टावर घट्ट झाली. तिने डोळे घट्ट बंद केले. देवराजची बोटे तिच्या नाजूक त्वचेवर नाचत होती. त्यामुळे रतीचा श्वासोच्छवास वर खाली जात होता. मग तिने थरथरत्या आवाजात देवराजला विचारले, "तू मला बोलवलंस का? काही काम आहे का?" तोच देवराज मान खाली वाकून तिच्या गालावर हात ठेवतो. ओठांनी तिच्या गालावर प्रेम करतो आणि चुंबकीय आवाजात म्हणतो, "तू काहीतरी विसरते आहेस." रतीने देवराजचे बोलणे ऐकताच तिने चेहरा वर करून त्याच्याकडे पाहिलं. जणू ती त्याला विचारत आहे, "काय विसरली ती?" मग देवराज तिच्या ओठांवर ओठ ठेवतो आणि तिच्या ओठांचे किस घेऊ लागतो. आणि एक उत्कट आणि लांब खोल किस घेतल्यानंतर तो तिच्या ओठांना सोडतो आणि म्हणतो, "गुड मॉर्निंग डार्लिंग." देवराजचे शब्द ऐकून रतीला धक्का बसला. तिने त्याला विचारले, "तू मला गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे बोलवले आहे का?" देवराज पुन्हा एकदा तिच्या ओठांचे किस घेतो आणि म्हणतो, "नाही, मला टाय बांधायचा होता." रतीने देवराजचे म्हणणे ऐकताच तिने मान हलवली. त्यानंतर ती त्याच्या शर्टची बटणे लावू लागते. देवराज त्याच्या दोन्ही हातांना तिच्या कमरेवर ठेवतो, ज्यामुळे रती थोडा वेळ स्तब्ध होते. पण ती जास्त रिॲक्ट न करता पुन्हा त्याच्या शर्टची बटणे लावू लागते. त्यानंतर जेव्हा तिने डोळे वर केले तेव्हा तिची नजर थेट त्याच्या खोल डोळ्यांना भेटली, ज्याकडे पाहून ती त्याच्यापासून दूर पाहणे विसरते. पण लगेच ती शांत होण्याचे नाटक करत त्याच्या टायला उचलून बांधू लागते. पण जसजशी तिची बोटे त्याच्या मानेला टच होत होती तसतसे देवराजचे शरीर कडक होत होते. रती टाय बांधून झाल्यावर त्याला बोलते की झाले, तर देवराज त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि त्याला खोल किस करू लागतो, ज्यामुळे रती थरथर कापते. परंतु ती त्याच्या किसने वाहून जाते आणि 15 मिनिटांच्या किसनंतर तिला श्वास घेण्यास त्रास होतो. मग कुठेतरी दोघे एकमेकांना सोडून देतात आणि मग रती बेडजवळ जाऊन त्याचा कोट आणते आणि तो घालताना ती म्हणते की मी काल ऐकले होते की आज पाऊस पडणार आहे आणि थंडी पण वाढणार आहे, म्हणून हे घाल." तिचे शब्द बोलून झाल्यावर तिला कळते की ती त्याची खूपच काळजी घेऊ लागली होती आणि हा विचार करताच ती लाजली. आता डोळे वर करून त्याच्याकडे बघायची तिची हिंमत होत नव्हती. देवराज तिचं बोलणं ऐकून हसतो. त्यानंतर तो कोट घालताना विचारतो, "आता तू नीलमसोबत काय करायचा विचार करत आहेस?" देवराजची इच्छा असती तर तो तिला सहज हाताळू शकला असता, पण त्याला रतीकडून एकदा जाणून घ्यायचे होते की तिला त्याची मदत हवी आहे का, अन्यथा तो नीलमला एका फटक्यात नष्ट करू शकला असता. पाहूया पुढील भागात रती काय करायचं ठरवते नीलमचं. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.